जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. हॅलो फ्रेंड्स, आज आहे गुरुवार आणि मी आलेले आहे खाली मंदिरामध्ये दर्शनासाठी. तर भगवंताचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर घरी आल्यानंतर मस्त असा गरमागरम चहा बनवला. चहा बनवून होतोयच तोपर्यंत इकडे नाश्त्याची तयारी. इडलीसाठी कुकर चढवलाय. एवढ्या बनवून ठेवलेत अगोदरच आणि अजून एक कुकर चढवलेला आहे. सांबारसुद्धा बनवून ठेवलेला आहे आणि आता गरमागरम सगळ्यांना नाश्त्याला देते अगोदर आणि मग स्वयंपाकाची तयारी थोडीफार करून ठेवली आहे. कांदा टोमॅटो वगैरे चिरून घेतलेला आहे. कोथिंबीरसुद्धा चिरून ठेवली म्हणजे पटकन स्वयंपाक आवरून बाकीची कामं. तर आता दुपारची वेळ आहे. स्वयंपाक भांडी जेवणं सगळं झालं आहे आणि ऐश्वरसुद्धा शाळेत गेला. तर आता माझं चाललं आहे आवरायचं. भांडी मांडून घेते अगोदर. आणि खरं सांगू का, मगाचपासून एवढं डोकं दुखायला लागलं आहे काय माहिती कशामुळे. जरासं असं गरगरल्यासारखं पण होतं आहे. कदाचित मला वाटते जी काही औषधं चालू आहेत त्यामुळे पित्त वगैरे होत असेल. तर पटपट सगळी कामं आवरून घेतलीत. भांडी पण घासून झालीत आणि आता थोड्या वेळ रेस्ट घेणार आहे कारण आज जरा तब्येत बरी नाही असं वाटायला लागले. कधी कधी अधूनमधून एखाद्या दिवशी होतो त्रास. मला मेडिसिन पण चालू आहेत. आता किचन कट्टा एकदा पुसून घेत. तर झालं आहे सगळं. आता एवढं क्लीन करायचं राहिले म्हणजे नुसतं पाणी राहिले तेवढं पुसून घ्यायचं. आज काय ट्रायपॉड लावला नाही, असं शूटिंग घ्यायला लागले. ऐश्वर गेला शाळेत. तर चला थोड्या वेळ जरा झोपते आता. आमच्या गाडीजवळ या आणि 60 रुपये किलो देशी गुळ आणि 120 रुपये किलो काकवी खरेदी करा. चला गुळ घ्यायचंय. गाडी येईपर्यंत पैसे घेऊन येते. फायद्याची ऑफर. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा उच्च दर्जाचा चवीला चव घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा उच्च दर्जाचा चवीला चव देणारा देशी गुळ फक्त 60 रुपये किलो. म्हणजे पूर्ण असं म्हणजे हे आहे ना, देशी आहे ना. नाही काय बरं, दाखवा बरं ताई. काकवी पण आहे ना. आता उसाचा गोडवा तुम्हाला पाहिजे आहे का? देशी गुळ आणि काकवी पाहिजे असेल तर कुठेही जा. असं म्हणजे औषधासाठी आजारी माणसांना वगैरे खाल्लं तर चालतंय ना. प्रोप्रायटर माऊली बाबर यांनी केमिकलचं अजिबात नाही आहे का? होय. आणि हे काकवीचं 1 किलोचं आहे हे, अर्धा किलोचं नाही का? 120 1 किलो. होय का? बरं थांबा. उच्च दर्जाचा चवीला चव देणारा देशी गुळ फक्त 60 रुपये किलो आणि ही गाठी फक्त 120 रुपये किलोमध्ये खरेदी करा. या 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 मंडळी, आमच्याच गाडीजवळ या कारण याच गाडीमध्ये आहे पारंपरिक पद्धतीने तयार केलेला उच्च दर्जाचा देशी गुळ पासून मोठ्यांपर्यंत कॅल्शियम वाढवण्यास. तर हे जे दादा आहेत ना त्यांनी मला शूटिंग घ्यायला थोडीफार मदत केली. 2 किलो गुळ घेतलाय मी. चांगला सेंद्रिय आहे, देशी आहे, कुठलं केमिकल वगैरे नाही आहे याच्यात. कुठून येतात म्हणजे हा माल कुठला आहे? आम्हाला आमचा चोपडीवरून डायरेक्ट आम्ही आता आलो तडोळे मार्गे आलो. तडोळे बनपुरी करचुंडी. आता करचुंडीमध्ये आता चाललो बलवडीला. ते म्हणजे तुमचं स्वतःच आहे गुराळ वगैरे ते? नाही, गुराळ दुसऱ्याच आहे. हां. मावडी बाबर म्हणून. अच्छा, तुम्ही विक्री करता का फक्त? आम्ही विक्री करतो. हो, ठीक आहे. आता ॲड्रेस वगैरे सांगा म्हणजे कुणाला पाहिजे असेल तर घेतील. तुमचा ॲड्रेस पत्ता सांगा. ॲड्रेस तालुका आटपाडी जिल्हा सांगली.
पोस्ट माडगुळे, कुराळ आहे चिंदेपिरीला, म्हणजे चोपडी. हां ठीक आहे चालेल. एवढं जरी सांगितलं तरी चोपडी म्हणल्यावर जवळ हां, आहे, चोपडी. ज्यांना पाहिजे ती घेणार चिंदेपिरी आहे. म्हणलं का विषय संपले, जागेवरच येते. आम्ही येऊन गेलो होतो चोपडीला 1-2 वेळा. चोपडी म्हणलं का नाही माणूस डायरेक्ट चोपडीत जाते, हां 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 पण ते रोडलाच आहे कुराळ. होय का? हां असं आहे. बरं ठीक आहे चालेल, थँक्यू. तर चला 2 किलो गूळ घेतला आहे मी. झोपले होते आणि नुकताच डोळा लागायला लागला तितक्यात असा गाडीचा आवाज आला, म्हणजे त्या स्पीकरचा. म्हटलं चला सेंद्रिय गूळ भेटतोय तर घेऊया, गाडी आली. कारण गेल्या वेळेला तसंच झालं होतं, मी असं रोडपर्यंत म्हणजे रोडपर्यंत जाईपर्यंत गाडी निघून गेली, पण त्यामुळे मग पटकन तशीच आले लगेच या. चला गूळ ठेवते. अधूनमधून मी एखाद्या दिवशी गूळ शेंगदाण्याचा लाडू वगैरे बनवला तर देशी गूळ शरीरासाठी चांगला. पण लकी पण बघायला लागले गुळाला, बघा. लकी तुला खायचं आहे, वरून पॅक केलेलं आहे ती कॅरी बॅग. चला आता झोपते थोडा वेळ. लकी बराच वेळ झाला पावसाची झिरझिर चालू होती, म्हणजे जास्त काय मोठा नव्हता, बारीकच पाऊस होता. उघडला आता. अधूनमधून पावसाची बारीक बारीक झिरझिर आणि लगेचच ऊन पण पडते, असं क्लायमेट झाले. तर एवढं छान वातावरण झालंय ना, आणि हवेमध्ये एक असा गारवा पसरल्यासारखं झाले. काहीतरी रेसिपी बनवते मस्त अशी. आता देशी गूळ पण घेतला आहे, गोड रेसिपी बनवते आणि तुमच्याबरोबर शेअर करते. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा मी कोणती रेसिपी बनवते ते. चला तर मग. तर या रेसिपीसाठी लागणारी तयारी अगोदर आपण करून घेऊया. एक भांडं गॅसवरती गरम करायला ठेवून त्यामध्ये 1 वाटीभर मी पाणी घेतले. तर 1 वाटी पाणी घेतलं आहे, तर 1 वाटीभर गूळ घाला. तर गूळ फोडून घेते. गरम पाण्यामध्ये गूळ घातला की पटकन विरघळतो. तर गुळवणी बनवल्यासारखं हे मी बनवून घेतले आणि आता एका ताटामध्ये ओतते, म्हणजे पटकन ते थंड पण होईल. आणि ताटामध्ये ओतण्या अगोदर हे गाळून घ्यायचे, कारण बऱ्याचदा काय होतं गुळामध्ये बारीक अशी खर वगैरे असू शकते, एखादा खडा वगैरे. तर गाळून घेतल्यानंतर बघा असं खाली खर दिसते थोडीशी. तीन 4 विलायची मी बारीक करून घेतले, ती विलायची पुडी यामध्ये घालते, म्हणजे छान असा स्वाद उतरतो यामध्ये त्याचा आणि मस्त चवदार रेसिपी लागते. अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. कोणताही गोडाचा पदार्थ बनवत असलो ना की थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे त्याची चव आणखीनच वाढते. इथे मी 2 पिठाचा वापर करते. तर सुरुवातीला गव्हाचं पीठ घालणार आहे आणि पीठ लागेल तसंच घ्यायचं आहे, एकदम जास्त नाही वापरायचं. याला मऊपणा येण्यासाठी बेसन पिठाचा सुद्धा वापर करणार आहे, पण जास्त प्रमाणात म्हटलं तर गव्हाचं पीठ वापरायचं आणि बेसन पीठ जरासं कमी वापरायचं. मोठा चमचा भरून बेसन पीठ घेतले. पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा. हे जे गुळवणी बनवले त्यामध्ये जेवढं मावेल ना तेवढं पीठ घेऊन मळायचं आहे. आजकाल ना हा पदार्थ फार कमी घरामध्ये बनवला जातो, पण त्याची चव आणि परंपरा खरंच जपण्यासारखी आहे. आणि आपण खरं जुन्या पारंपरिक रेसिपी विसरत चाललो आहे. त्यामुळे जुन्या रेसिपींना उजाळा देण्यासाठी आजची ही रेसिपी खास मी अपलोड करते. चपाती बनवायला आपण जसं पीठ मळतो त्याच्यापेक्षा घट्ट मळायचं आहे. तर याला चांगला मऊपणा येण्यासाठी तूप लावते मी. चांगलं 1 चमचाभर तूप लावून पुन्हा हे चांगलं रगडून घेते. आता हे 5 मिनिटासाठी असंच ठेवायचं आहे.
गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवली आहे आणि तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचं आहे. तोपर्यंत पुढची तयारी करून घ्यायची. मळून ठेवलेल्या पिठाचा मी गोळा काढून घेतला आहे आणि आपण चपातीला जेवढं पीठ घेतो त्याच्या दुपटीने इथे पीठ मी घेतलेलं आहे. वरून थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आहे. दोन्ही साईडने लावायचं आहे. पीठ न लावता हे लाटून घ्यायचं आहे. तर इथे बघा अधूनमधून असं पलटी करतच हे मी लाटून घेत. आता काय करायचं आहे, पूर्ण लाटून घेण्या अगोदर यावरती वरून अशी खसखस लावायची. खसखसाची वरवरती न राहता आतमध्ये चांगली रुतली गेली पाहिजे. त्यामुळे वाटीने असं थोडंसं प्रेस करायचं आहे आणि त्यानंतर मग वरून अजून थोडंसं लाटून घ्यायचं आहे. जर केलं ना तर खसखस चांगली आतमध्ये रुतली जाते आणि तेलामध्ये अशी तरंगत नाही. दुसऱ्या साईडने पण मी लावून घेतली. आणि लाटताना थोडंसं असं प्रेस करत दाब देऊनच लाटायचं आहे. जास्त जाड पण ठेवायचं नाही आणि जास्त पातळ पण लाटून घ्यायचं नाही. तर अशा पद्धतीने मी बघा लाटून घेतले. तर याला कापणीच्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे. चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. लाटताना अशा पद्धतीने लाटलेत. जास्त जाड किंवा जास्त पातळ न ठेवता या आकारामध्ये ठेवलेले आहेत. तेल पण तोपर्यंत चांगलं कडकडीत तापले. आता सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि तुम्ही आषाढमध्ये काय काय तळणीचे पदार्थ बनवता हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मी सुद्धा माझ्या रेसिपी चॅनलवरती बऱ्याच अशा रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. खमंग मराठमोळी चव हा माझा रेसिपी चॅनल आहे. पाहिला नसेल तर नक्की पहा. त्यावरच्या रेसिपीसुद्धा तुम्हाला खरंच खूप आवडतील. तर इथे पहा कापण्या टम्म फुगण्यासाठी झाऱ्याने असं त्यावरती पटापट तेल सोडायचं. म्हणजे मस्त अशा खुसखुशीत पण होतात आणि फुगतात पण छान. आणि अधूनमधून पलटी करत दोन्ही साईडने चांगल्या तळून घ्यायचेत. वरून अशा खरपूस दिसायला लागल्या की काढून घ्यायचेत. आणि इथं बघा तेलामध्ये अजिबात खसखस अशी उतरली नाहीये. अशाच पद्धतीने उरलेल्या पिठाच्या पण कापण्या मी पटापट तळून घेतलेल्या आहेत. मस्त अशा खुसखुशीत खमंग कापण्या आपल्या तयार झालेत. वरून खसखस लावल्यामुळे दिसायला किती सुंदर दिसत आहेत. आणि तुम्हाला अशी मी एक तोडून दाखवते. एकदम मऊ पण आला याला. तर आता 5 वाजलेत बघा आणि मुलांची शाळा सुटली आहे बहुतेक. बाहेर मुलांचा आवाज यायला लागलाय. ऐश्वर्या येईल आता. आलं माझं बाळ. लकी वाट बघत बसले तुम्ही. मग कसं आलं लगेच लकी म्हणल्यावर. हा खात होतं ते. आणि आज दिली भाजी इतकी टेस्टी होती. सगळी चपाती भाजी खाल्ली.
लाईट लाव बघ, आत दिसत नसलं तर. आबाळ आल्यामुळं अंधार पडल्यासारखं झालंय. ड्रेस चेंज कर की बाळा. करतो तर मला काय तर गोड बनवत खायला. काय रे ऐश्वर, तू फ्रेश हो. मी तुझ्यासाठी खरंच गोड काहीतरी बनवून ठेवलंय. होय. तर आल्याला सोडून घालते. आलेल ना. बरं फ्रेश हो, तुला खायला देते मग. तर चला, आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये.